असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आणि हेच मला विठ्ठल रुक्मिणीच्या बाबतीत सुद्धा आठवतं काय असतं बघा. प्रत्येक विठ्ठलाच्या मूर्तीमागे रुक्मिणीची मूर्ती असते. विठ्ठलासोबत कधीच नसते ती, पण विठ्ठलाच्या मागे असते. आणि रुक्मिणी नेहमी साधी, भोळी, संयमी आणि विठ्ठल नेहमी घमघमाटामध्ये. तर हे दर्शवणारी ही कविता हे रुक्मिणी माते, तुझ्या पायावर डोके ठेवताना भिनत जातेस तू माझ्या अंतर्मनात. हे रुक्मिणी माते, तुझ्या पायावर डोके ठेवताना भिनत जातेस तू माझ्या अंतर्मनात. डोळ्यांच्या नितळ काचेतून हळूच ओघळतात स्वातीचे थेंब. डोळ्यांच्या नितळ काचेतून हळूच ओघळतात स्वातीचे थेंब. जणू काही शरीरातील कणाकणाला स्वाहा व्हायचे तुझ्या चरणाशी. जणू काही शरीरातील कणाकणाला स्वाहा व्हायचे तुझ्या चरणाशी. खाऱ्या समुद्रात तुडुंब चक्षु पक्षी स्थिरावतात तुझ्या चरणावरती. खाऱ्या समुद्रातील तुडुंब चक्षु पक्षी स्थिरावतात तुझ्या चरणावरती. स्वातीचे अलवार थेंब घालतात अभिषेक पायावरती. स्वातीचे अलवार थेंब घालतात अभिषेक पायावर. तू मात्र शांत संयमी उभी असतेस विठ्ठलाच्या मागे. तू मात्र शांत संयमी उभी असतेस विठ्ठलाच्या मागे. तो विटेवर धीर गंभीर जगाच्या रहाट गाडग्यात. तो विटेवर धीर गंभीर जगाच्या रहाट गाडग्यात. तुझ्या ओठांवरची अबोली नकळत शिवते मग माझ्या ओठांना. तुझ्या ओठांवरची अबोली नकळत शिवते मग माझ्या ओठांना. तुझ्या गालावरचे मार्ग विस्मित हळूच पसरते माझ्या गालावर. तुझ्या डोळ्यातली जिव्हाळ ओल उतरत जाते माझ्या डोळ्यात. तुझ्या डोळ्यातील जिव्हाळ ओल उतरत जाते माझ्या डोळ्यात. तुझ्याच वाटेने चालणारी मी मारत राहते प्रदक्षिणा. तुझ्या सावळ्याला माझ्या विठ्ठलाच्या मागोमाग. तुझ्या सावळ्याला माझ्या विठ्ठलाच्या मागोमाग. तुळशी माळांच्या गंधाने गंधाळलेला तुझा विठ्ठल. तुळशी माळेच्या गंधाने गंधाळलेला तुझा विठ्ठल. त्याचा देखारा काळ्या सावळ्या कपाळावरील चंदन टिळा. काशी पितांबर नेसून विटेवरील उभा तो. काशी पितांबर नेसून विटेवर उभा तो. शांत संयमी अकालनीय सगुण अन निर्गुणही. सगुण अन निर्गुणही अन अफाट अमर्याद तुझं सर्वव्यापीपण. तुझे सर्वव्यापी गुणगर्भीपण पांघरून तुझ्या मागे ठामपणे उभी रखमाई अन पताका नाचवत भक्तीत लिंबान करी. तुझ्या मागे ठामपणे उभी रखमाई अन पताका नाचवत भक्तीत लिंबान करी. अबीर गुलालाने माखलेली भक्ती सगळं चफाट तुझं. अबीर गुलालाने माखलेली भक्ती सगळं चफाट तुझं. माझ्या आकलन शक्तीच्या पल्ल्याने मी डोळे भरून साठवत असते माझ्या सावळ्याला माझ्या अंतरंगात. मी डोळे भरून साठवत असते माझ्या सावळ्याला माझ्या अंतरंगात. तुझ्या तेजाची अमर्याद किरणे छेदतात माझं अंधारलेलं विश्व. तुझ्या तेजाची अमर्याद किरणे छेदतात माझं अंधारलेलं भावविश्व. माझं आस्तिक नास्तिकपण गर्भगडीत. माझं आस्तिक नास्तिकपण गर्भगडीत. तू एकटाच गुणगर्भी आणि मी मात्र मंजिरी तुझ्या चरणावरची. मी मात्र मंजिरी तुझ्या चरणावरची. खूपच सुंदर पद्धतीनं स्त्रीचं वास्तव आणि जीवन ताईंनी या ठिकाणी मांडलेलं आहे. धन्यवाद ताई. यानंतर आमचे सहकारी मित्र